प्रेस. A very, very warm welcome. A very good morning, all of you. Very good morning. Good morning, all. Good morning, sir. चला. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये आज आपण एक टॉपिक घेऊ. याला पिरॅमिड टेक्निक म्हटले जाते. ह्या टॉपिकचं नाव असं आहे, हाऊ टू अलाइन विथ युअर न्यूरॉन्स न्यूरोलॉजिकली. लक्षात घ्या, टॉपिकचं नाव काय आहे? हाऊ टू अलाइन विथ युअर न्यूरॉन्स न्यूरोलॉजिकली. तर अलाइनमेंटचे ह्या पर्टिक्युलर हा जो कंटेंट आहे, याच्यामध्ये असं सांगितलं आहे की एक पिरॅमिड कसं असते, तसे पिरॅमिडचे हे 7 लेवल आहे. झेनिथ म्हणजे टॉप, ट्रँगलचा हा टॉप, आणि तिथून खाली 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 खाली. तर वरचा जो टॉप आहे ते 7th लेवल. ठीक आहे. आणि पहिली लेवल आहे ग्राउंडिंग बेस. असे याचे 7 पार्ट आहे. ऍक्च्युअली काय चालू आहे इथे, हा जो अलाइनमेंटचा जो पार्ट आहे, हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला युजफुल आहे. प्रत्येक ठिकाणी युजफुल आहे. याला फक्त समजून घेणे खूप आवश्यक आहे. नेमकं ह्या अलाइनमेंटचा अर्थ काय आहे. म्हणजे तुम्ही कुठेही लावा, रिलेशनशिप मध्ये लावा, जॉब मध्ये लावा, बिझनेस मध्ये लावा, तुम्हाला एखादा काही वर्क करायचं त्या वर्किंग प्रोफेशन मध्ये लावा. हे पिरॅमिड, हे अलाइनमेंट तुमची ग्रोथ होण्यामध्ये एक्झॅक्टली पॉइंट टू पॉइंट तुमची मदत करू शकते. किंवा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये फसले आहात तरी सुद्धा करू शकते. का? कारण की आपण NLPच्या अशा भागाला टच करत आहोत ज्याला आपण काय म्हणतो, माइंड प्रोग्रामिंग. आणि माइंड प्रोग्रामिंग जर झालेली आहे, तर त्याचे जे सिग्नल्स आहेत हे होल बॉडीमध्ये जे प्रवाहित करण्याचं काम कोण करून राहिलं? न्यूरॉन्स करत आहेत. ठीक आहे. सेल्युलर लेवलवर काय होत आहे? एनर्जीचं फॉर्मेशन होत आहे, डाटा स्टोअर होत आहे. न्यूरॉन्स काय करत आहे? त्या एनर्जीला, त्या डाटाला ट्रान्सफर करण्याचं काम करत आहे, ट्रॅव्हल करण्याचं काम करत आहे. आणि न्यूरोलॉजिकली म्हणजे न्यूरॉन्सच्या ह्या पाथवे मध्ये, रोड आहे ना आपला, तसंच हा पाथ, न्यूरॉन्सचा जो पाथ आहे, त्या पाथवे मध्ये न्यूरोलॉजिकली त्यांचं बिहेवियर, त्यांचा ऍटिट्यूड किंवा त्यांचं नेचर हे कसं ठरते. म्हणजे न्यूरॉन्सनी सुद्धा तुमच्या उद्देशाला मदत केली पाहिजे. जसं मी काल
एका मॅडम सोबत बोलत होतो आणि विषय ट्रेडिंगचाच होता. तर बघा, हा इतका चांगला टॉपिक काल बोलला गेला आणि तो ऍक्च्युली मी NLP च्या लास्ट सेशन मध्ये बोलणार आहे. हे सगळं काही झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला गोल, अफर्मेशन, स्विच वर्ड, गोल बुक, विजन बोर्ड हे सगळं मी तुम्हाला दिलं. त्याच्यानंतरचा हा शेवटचा टॉपिक होता माझा. पण काल म्हणजे बोलण्याची गरज पडली, तर काल मी तो टॉपिक घेऊन घेतला आणि त्यांच्याशी, मॅडमशी चर्चा करताना एक विषय असा निघाला, सर इतकं उठक-पटक चालू आहे, की काय कधी कोणता प्लॅन, कधी कोणता प्लॅन, काय करावं, कसं करावं काही समजत नाही आणि अशामुळे ना वर्क करायची इच्छा नाही होत आहे. दुसरं, की सेल्फ रेप्युटेशन जी आहे, सेल्फ रिस्पेक्ट जी आहे, ती कमी होत चालली. का? कारण की आपण कधीतरी बाहेर पडतो, कोणाला तरी प्लॅन देतो, त्याला काहीतरी सांगतो, तो महिन्याभराचा वेळ घेतो आणि नेमकं आता जेव्हा फॉलोअप घेण्याची गोष्ट आली, तर प्लॅनच चेंज. म्हणजे काय, आता पुन्हा त्याला प्लॅन द्यायचा. एक दोन लोकांना प्लॅन दिले, ते म्हणतात की झालं, आम्हाला पहिलेच माहित होतं हे नेटवर्किंग असंच असते. अशा कित्येक कंपन्या आल्या, कित्येक कंपन्या गेल्या. ते येतात, प्लॅन सांगतात आणि नंतर पुन्हा प्लॅन चेंज करतात. दादा काय करायचं? माझा उद्देश आहे, त्यांनीच म्हटलं असं, की ट्रेडिंगवर फोकस करतो मी. ट्रेडिंग मध्ये उठक-पटक चालू आहे ब्रोकरमुळे. तर बघा ठीक आहे, ब्रोकरमुळे चालू आहे हा काही आपला मुद्दा नाहीये. तो आज नाही उद्या सॉल्व्ह पण होऊन जाईल. आपण सगळ्यांनी मिळून कॉन्शियसली असे अफर्मेशन टाकले पाहिजे, असं मॅनिफेस्टेशन केलं पाहिजे, की वी वॉन्ट राईट काइंड ऑफ ब्रोकर हाऊस. का? कारण की आपली ही जी मानसिकता आहे, ती जितकी जास्त डेव्हलप होईल, तितकं जास्त काय आहे, आपलं अट्रॅक्शन चांगल्या व्यक्तीला आपल्या जीवनात घेऊन येईल. आतापर्यंत बघा आपण काय विचार करत आलो, की पब्लिकली पण ज्यांना काही थोडा बहुतही अनुभव आहे ह्या मार्केटचा, ते काय म्हणतात, अरे हे फ्रॉड असते, इथे ब्रोकर पण फ्रॉडच असतात, हे लोकांचा पैसा घेऊन निघून जाते, आपलं सिस्टम बंद करून टाकतात, पैसा स्ट्रक होऊन जाते. आपण काय करतात, काम करत असताना सुद्धा हे निगेटिव्ह बिलीफ घेऊन काम करत आहोत. अशा वेळेस काय होते, ते जॉब असो, बिझनेस असो, काही असो, एक वेळा तुमच्या माइंड मध्ये रॉंग बिलीफ उतरला, मग तो त्या वेळीच काम करते. तुम्ही जॉब मध्ये जर म्हटलं ना, की अरे काही नाही यार, काहीही करा, बॉस म्हणजे ना बस, तो टॉर्चर केल्याशिवाय राहतच नाही. तो होल कंपनीला टॉर्चर करो किंवा नाही करो, तुम्हाला जरूर टॉर्चर करणार. का? अरे की तुमचं बिलीफ, रॉंग काइंड ऑफ बिलीफ, तुमच्याकडे ती एनर्जी काय करून घेत आहे, अट्रॅक्ट करत आहे. ती एनर्जी काय म्हणत आहे, बिलीफ काय म्हणत आहे, बॉस तर टॉर्चर केल्याशिवाय राहत नाही. आणि ही एनर्जी काय करताय, त्या बॉसला प्रोवोक करत आहे, की तुम्ही याला जाऊन बोला, याला जाऊन टॉर्चर करा. कळलं? अशाच प्रकारे सेम हा पण सिस्टम आहे, की आपण आपल्या लाईफमध्ये हे ब्रोकर जे आहे किंवा आणखी कोणी आहे, अशाच प्रकारे आपण नेहमी ही नकारात्मक थिंकिंग आपण डेव्हलप करून ठेवली. ठीक आहे, हे चेंज पण होऊन जाईल, हा काही मोठा विषय नाही. मी त्यांना म्हटलं, तुम्ही ट्रेडिंग करता कशी? ना म्हणजे तो टॉपिक जो आहे तो मी शॉर्टकट मध्ये बोलतो, नंतर आपण याला डिटेल मध्ये घेऊ. आणि खरंच बघा, जे जे लोक तुम्ही जॉबवर आहेत, कामाधंद्यात आहेत, ते तुम्हाला काही नाही म्हणत, पण मी जनरल
जनरल गोष्ट बोलत आहे. कोणीही व्यक्ती, एक व्यक्ती जो जॉबवर आहे, मला सांगा काय तुम्ही तुमच्या जॉबला हलक्यात घेता का? समजा 9चा किंवा 10चा टायमिंग असेल तुमचा, तुम्हाला तिथे जाणेच आहे आणि गेल्याबरोबर तुमचा थंब लागलाच पाहिजे तेव्हाच तुम्हाला अ, तुमचं एंट्री झाली हे माहीत होणार आणि त्या थंबवरच डिपेंड आहे सगळं, की तुमचे आज म्हणजे तुम्हाला पगार मिळेल की नाही आजचा. ते दिवसभर तिथे बसा, पण तुमची एंट्रीच झाली नाही, प्रेझेंटीच लागली नाही, तर काही अर्थ नाही. हाऊ सीरियस, भरपूर सीरियस असतो आपण, की मला त्या टाइम पर्यंत पोहोचणे आहे. बरं कामावर गेल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता का, की बाबा मला 10 ते 5, 10 ते 4 ही माझी ड्युटी आहे. तर मी 1 वाजेपर्यंत करतो. मला आता झोप येत आहे. मी चालली घरी. मी निघालो आता. असं करू शकतो का आपण? नाही. टाईम बाउंड. तुम्ही काय आहे 10 ते 4, 10 ते 5 टाईम बाउंड आहे. अशा प्रकारे ही सिस्टम आहे ना. बरं आजचा टॉपिक आपला राहून जाईल, नाही तर आता याला नंतर बोलू. प्रोफेशनलिझम हा वर्ड लक्षात ठेवा. आपण बिझनेसला, आपल्या जॉबला नाही, बिझनेसला, नेटवर्किंग असू द्या, ट्रेडिंग असू द्या, ते कोणताही ट्रेडिशनल एखादा बिझनेस असू द्या, याला आपण ऍज अ प्रोफेशन कधी चूजच केलं नाही. ज्या दिवशी ऍज अ प्रोफेशन चूज करू ना, त्या दिवशी प्रोफेशनचे सगळे नियम तुमच्या वर्कमध्ये लागू होतात. आणि बघा जसं ते लागू झालं, ऑटोमॅटिकली सक्सेस, ऑटोमॅटिकली पैसा येणं सुरू होते. नंतर त्यांना कळलं की अरे हो सर, म्हणे हो दादा, एकदम करेक्ट बोलले तुम्ही, की ट्रेडिंग मध्ये काही प्रोफेशनलिझम आहेच नाही. स्वयंपाक करत आहे, मोबाईल हातात आहे, झोपून राहिले, मोबाईल हातात आहे, कोणाशी बोलत आहे, मोबाईल हातात आहे, कुठं बाहेर ट्रॅव्हलिंग करत आहे, मोबाईल हातात आहे. ते भलत्याच टाइमला ट्रेडिंग करत आहे. एक्झॅक्टली करेक्ट बोलले. त्यांचं म्हणणं पडलं की ठीक आहे सर, आता मी 11 ते 4, 12 ते 5 असं काहीतरी माझं शेड्यूल फिक्स करते आणि मी प्रयत्न करणार की त्यावेळेस ऍज अ ड्युटी जॉब सारखं मी बसून ट्रेडिंग करणार म्हणजे करणार. भले मला एकही ट्रेड नाही मिळाला तरी चालेल, पण मी 11 ते 5 बसण्याची सवय लावणार, त्या चेअरवर बसण्याची सवय लावणार. एक प्रकारे माझं जसं काही ऑफिस आहे, हे माझा वर्किंग टेबल, माझी चेअर, माझा मोबाईल आणि मी रोज 11 ते 5 बसणार. हे हा जो विषय बोललो ना मी, हे आपल्या आजच्या अलाइनमेंटचा पहिला टॉपिक आहे किंवा दुसरा टॉपिक. लेवल 1, 7 लेवल ऑफ अलाइनमेंट. जे कोणी लिहत असतील त्यांनी लिहून ठेवा. हाऊ टू अलाइन विथ युअर न्यूरॉन्स न्यूरोलॉजिकली. त्याच्यामध्ये 7 लेवल ऑफ अलाइनमेंट. पहिलं बेस लेवल, ग्राउंड लेवल. काय आहे ग्राउंड लेवल? लेवल 1, एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट. आणि त्याच्यासमोर प्रश्न आहे, काय माझं एन्व्हायरमेंट, माझा परिसर माझी मदत करत आहे माझ्या ग्रोथसाठी? प्रश्न काय आहे? काय माझं एन्व्हायरमेंट माझी मदत करत आहे माझ्या ग्रोथसाठी? सगळ्यांच्या लाईफचा पहिला प्रश्न.
ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात, ज्या वातावरणात तुम्ही जगत आहात, जे फ्रेंड सर्कल, जे रिलेटिव्ह, जे नेबर्स, जी सोसायटीमध्ये तुम्ही आहात, ज्या एरियामध्ये तुम्ही आहात, काय हे एन्व्हायरमेंट माझ्या डेव्हलपमेंटसाठी सपोर्टिव्ह आहे की नाही? सगळ्यात पहिला प्रश्न आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न पण आहे खरंच. तुमचं घरचं वातावरण, तुमचं ऑफिसचं वातावरण, एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे? वातावरण, परिसर आजूबाजूचा. तुम्ही अशा ऑफिसमध्ये वर्क करताय जे टॉक्सिक आहे, म्हणजे तुमचं स्किल त्या ठिकाणी तुम्ही कितीही यूज करा, वर्क करणार नाही. तुमचं घरचं वातावरण टॉक्सिक आहे, तुमची सोसायटी टॉक्सिक आहे, रॉंग काइंड ऑफ पीपल तुमच्या सराउंडिंग मध्ये आहे, तुमचा लोकसंपर्क, तुमचे रिलेटिव्ह, तुमचे नेबर्स, तुमचे फ्रेंड सर्कल टॉक्सिक माइंडसेटचे आहे, आणि तुमचं नेचर एकदम एक्झॅक्टली अपोजिट आहे त्यांच्यापासून. अशा वेळेस हे वातावरण तुमच्या ग्रोथमध्ये सपोर्ट करणार नाही. त्या वातावरणामध्ये घर आलं, ऑफिस आलं, असं वाटत आहे ना की चेंज करण्याची गरज आहे, तर करावं लागेल जर हायर ग्रोथ पाहिजे आहे. नाहीतर तुम्ही स्टक होऊन जाल त्या ठिकाणी. नाही चेंज करू शकत तर काहीतरी त्याच्या अल्टरमध्ये, इनरमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी चेंज कराव्या लागेल की त्या वातावरणाचा तुमच्या माइंडसेटवर प्रभावच नाही पडला पाहिजे. ठीक आहे. सेकंड, लेवल 2, बिहेवियर. या बिहेवियर मध्ये तुम्हाला नोट डाऊन करणे आहे, मागच्या 90 दिवसात मी कोणत्या कोणत्या गोष्टी अडॉप्ट केल्या आहे. मागच्या 90 दिवसात मी कोणत्या गोष्टी अडॉप्ट केल्या आहे. हे तुमचं जे अडॉप्शन आहे, हेच ठरवणार की तुमचं बिहेवियर कसं आहे. तुमच्या बिझनेसच्या प्रती, तुमच्या फॅमिलीच्या प्रती, तुमच्या स्वतःच्या प्रती, तुमच्या जॉबच्या प्रती, काय तुमचं रिसिव्हिंग निगेटिव्ह आहे, टॉक्सिक आहे. मागच्या 90 दिवसात तुम्ही किती चांगलं बिहेवियर ठेवलं, आणि त्या बिहेवियर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी हस्तक्षेप करतात. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करते की तुम्ही काय रिसीव्ह करता. त्याच्यानंतर तिसरी लेवल आहे, लेवल 3, कॅपॅबिलिटी. आता इथे जे तुम्ही अडॉप्ट केलं, मे बी ते तुमचं स्किल असू शकते. 90 दिवस म्हणजे 3 महिने लागते. ठीक आहे. आता इथे आपण ट्रेडिंगच हा विषय घेऊ ना. 3 महिन्याचा क्लास केला एखाद्या व्यक्तीने, 3 महिने 90 दिवस त्यांनी स्वतःला ट्रेडिंग मध्ये गुंतवलं. लेवल 3 काय म्हणते आता? काय तुम्ही तुमच्या कॅपॅबिलिटीचा 100% यूज केला आहे का? किंवा तुम्ही तुमच्या कॅपॅबिलिटीचा 100% यूज करत आहात का? हा प्रश्न आहे, आणि तो तुम्हाला स्वतःशी विचारायचा आहे की मला जे काही येते, मी ज्याही प्रोफेशन मध्ये स्किलफुल आहे, मास्टर आहे, काय मी माझ्या एनर्जीला, माझ्या नॉलेजला, माझ्या कॅपॅबिलिटीला 100% यूज करू शकत आहो की नाही.
आहे तर वेल, नाही तर काय आडवं येत आहे? काय तुमचं बिहेवियर आडवं येत आहे की तुमचं एन्व्हायरमेंट आडवं येत आहे? चेक करा. कुठेतरी गडबड आहे. तुम्ही 100% तुमचा परफॉर्मन्स देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? आता हा नेक्स्ट लेवल, लेवल 4, बिलीफ. व्हॉट इज युअर बिलीफ? तुमची मान्यता काय आहे? मान्यता काय आहे म्हणजे तुम्ही अशी कोणती गोष्ट धरून ठेवली, तुम्ही म्हणता की हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी माझं 100% परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. असं काय तुम्ही मनामध्ये कोणते बिलीफ तर क्रिएट नाही करून ठेवल्या तुमच्याच कामाच्या प्रती, आणि ही बिलीफ तुम्हाला आता वर्क करू देत नाही आहे. जसं समजा आता मी एखादं बिलीफ माझ्या माइंडमध्ये भरून ठेवलं. मी कसं काम करणार, मी करू शकणार की नाही, मी बोलू शकतो की नाही, मला एक चांगलं माझं स्टुडिओ असलं पाहिजे, माझ्याकडे मोठा कॅमेरा असला पाहिजे, साऊंड प्रूफ रूम असली पाहिजे. माझं बिलीफ आहे हे, की हे जेव्हा असणार तेव्हाच मी माझी कॅपॅसिटी 100% यूज करू शकतो. माझ्याकडे तसं एन्व्हायरमेंट नाही, मी स्किलफुल नाही, असं जर माझं बिलीफ आहे तर मी माझा परफॉर्मन्स देऊ शकत नाही. तर व्हॉट इज युअर बिलीफ? मी करूच शकत नाही, माझ्यामुळे होणारच नाही, माझी फॅमिली मला सपोर्टच करत नाही, माझा नेहमी लॉसच होते, मला वेळच मिळत नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही कोणतं बिलीफ बनवून ठेवलं, जे बिलीफ तुम्ही बनवलं तेच तुमच्यासोबत होणार आहे. 5वी लेवल, लेवल 5, व्हॅल्यू. हा मोठा शब्द कामाचा आहे, जो काल माझा अख्खा टॉपिक या व्हॅल्यूवरच गेला. जसं त्यांनी विचारलं ना, की दादा काय करावं, माझी काय व्हॅल्यू आहे लोकांसमोर, मग त्या इज्जतच नाही राहिली माणसाची. 4 वेळा प्लॅन चेंज झाला. जुना माणूस विचारते, अरे आता माझ्याकडे पैसे आलेले आहे, मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. सडनली प्लॅन चेंज. व्हॅल्यू. व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर मी? हा प्रश्न तुमची व्हॅल्यू क्रिएट करते. हाच प्रश्न मी त्यांना विचारला, तर आपण हे सगळं करत आहे तर कशासाठी? ते म्हणाले, दादा पैसेच तर कमवायचे आहे ना. म्हणलं मग ट्रेडिंग पण तर आहे ना. अरे हो दादा, बरोबर आहे. याच्या झंझटमध्ये पडायला पुरत नाही. चांगलं सेल्फ वर्क करा, स्वतःला डेव्हलप करा. आज नाही उद्या ब्रोकर वगैरे चांगला मिळाला तोपर्यंत चांगली अर्निंग करू. आणि ज्या दिवशी ही अर्निंग घेऊन मी सोसायटीमध्ये जाईल, लोक आपोआप अट्रॅक्ट होऊन जाईल, आपोआप मला जॉईनिंग मिळून जाईल. का? व्हॅल्यू. तुम्ही इम्पॉर्टन्स कशाला दिलं? तुम्ही वेळेला इम्पॉर्टन्स देता, तुम्ही डिसिप्लिनला इम्पॉर्टन्स देत आहे, तुम्ही प्रोफेशनलिझमला इम्पॉर्टन्स देत आहे, तुम्ही तुमच्या स्किलला, तुमच्या वर्कला इम्पॉर्टन्स देत आहे, आणि हे सर्व मिळून तुमची व्हॅल्यू क्रिएट करते. काय व्हॅल्यू आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर लेवल 6,
हे जे आता जे म्हटलं ना मी, प्रोफेशनलिझम, डिसिप्लिन, टाइम बॉन्डेज, कन्सिस्टन्सी, स्किल, याच्यानंतर हे सगळे मिळून आणखी एक लेवल ओपन करते. ती लेवल आहे लेवल 6 ऑफ आयडेंटिटी. आता तुमची आयडेंटिटी निर्माण होते. तुम्ही व्हॅल्यू क्रिएट केली. तुमच्यासाठी महत्वपूर्ण काय आहे? लोक आहे, नेटवर्किंग आहे, बाहेर फिरणे आहे, गोष्टी करणे आहे. सगळ्यांना तुम्ही अनालाइज करून एक तुमचं व्हॅल्यू क्रिएट केली. जसं डॉक्टर्ससाठी एक, सगळ्यांच्यासाठी नियम आहे. डॉक्टरसाठी पण आहे, एखादा बिझनेसमॅन साठी पण आहे. पेशंट यो किंवा नाही, तुम्हाला तुमचा दवाखाना त्या वेळेवर ओपन करणे आहे म्हणजे आहे. ठीक आहे, एक वेळा दुकानदाराचं तरी चालून जाईल. मागं पुढं केलं तरी सुद्धा ज्या कस्टमरला थांबायची म्हणजे बिलकुल सवय नाही, तो दुसऱ्या दुकानात चालला जाईल. म्हणजे डॉक्टर्स पेक्षा दुकानदारासाठी ही गोष्ट जास्त लागू होते. का? जर जवळचा डॉक्टर असेल तर पेशंट वेट करून घेईल तासभर. नॉर्मल पेशंट असेल तर, सिरियसची गोष्ट नाही करताय. नियम काय म्हणते? काहीही हो, तुमचं दुकान त्या टाइमवर उघडलं पाहिजे. बरे 2 घंटे तुम्ही माशा मारा, पण बसून राहा. तुमची व्हॅल्यू, तुम्ही इम्पॉर्टन्स कशाला देता? ते इम्पॉर्टन्स तुमची आयडेंटिटी क्रिएट करते. लेवल 6, मी कोण आहे, मेरी पहचान, माझी ओळख, मी कोण आहे ही भावना. आणि ज्या दिवशी तुम्हाला मी कोण आहे ही भावना निर्माण होईल, मी डॉक्टरचं उदाहरण यासाठी घेतलं की एक आयडेंटिटी आहे त्यांना. आय एम अ डॉक्टर, माझी ओळख काय आहे? आय एम अ डॉक्टर. मी का बरं माझं दुकान उघडलं पाहिजे? माझ्या हॉस्पिटलचं शटर मी का खोललं पाहिजे? बिकॉज आय एम अ डॉक्टर. व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर मी? पेशंट, क्लायंट इज इम्पॉर्टंट फॉर मी. सर्व्हिस इज इम्पॉर्टंट फॉर मी. बिलीफ काय आहे? आय एम अ हिलर. मी, माझ्याकडे असं नॉलेज आहे ज्याच्याद्वारे मी लोकांना ठीक करू शकतो. कॅपेबिलिटी आहे, येस, आय यूज माय 100% इन ऑन दॅट टाइम. बिहेवियर काय आहे? आय एम अ हिलर, आय एम अ स्किलफुल. बिहेवियर मध्ये आहे त्यांच्या, ऍटिट्यूड आहे तो त्यांचा. एन्व्हायरमेंट कसं आहे? सेपरेट, ओन स्पेस, माझे लोक. तिथे कोणी चहा टपरीसारखा येऊन बसत नाही, कोणीही गोष्टी करत नाही. जास्तीत जास्त त्यांचा 1-2 व्यक्तींचा स्टाफ, ते सुद्धा आतमध्ये राहत नाही, बाहेर बसले राहते. डॉक्टरचं एन्व्हायरमेंट कसं आहे? सेल्फ क्रिएटेड. त्यांचे फोटो, त्यांची रूम, लाईट, वर्किंग टेबल, पेशंटचा टेबल, खुर्ची, सगळं सिस्टमॅटिक. पडदे, एखादी मूर्ती, एखादी ट्रॉफी, पाण्याची सेपरेट जागा, चहा कॉफी घेण्याची सवय असेल तर त्याची एक सेपरेट जागा. त्यांचं सगळं कसं असं बिलकुल असं सिस्टमॅटिक. एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट क्रिएट करणे म्हणतात त्याला. डॉक्टर खाली आहे म्हणून कोणीही येऊन बसत नाही तिथे, अलाउच नाहीये. खाली बसून असते पण बिहेवियर, एक ऍटिट्यूड असते. कॅपेबिलिटी पूर्ण आहे. बिलीफ, आय एम अ हिलर. व्हॅल्यू, व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर मी? सर्व्हिस टू कस्टमर, क्लायंट किंवा पेशंट. आयडेंटिटी, आय एम अ डॉक्टर, आय एम अ हिलर. मिशन, लेवल 7. लास्ट टॉपिक, तुमच्या जीवनाचं अलाइनमेंटसाठी, सक्सेससाठी
लास्ट टॉपिक इज मिशन. लेवल 7 मिशन. तुमच्या जन्माचा उद्देश काय आहे? अ पर्पज ऑफ युअर लाईफ. त्या डॉक्टरचा उद्देश काय आहे? आता हा उद्देश ठरवणार की आता हा किती जीव तोडून काम करेल. हा उद्देश ठरवणार की हा किती सिरियस आहे. जीवनाचा उद्देश एन्जॉयमेंट आहे. तो डॉक्टर पैसा घेऊन निघून जाईल, एन्जॉयमेंट करून वापस येईल. जीवनाचा उद्देश मोठं हॉस्पिटल बांधणे आहे. तोच डॉक्टर मोठं हॉस्पिटल बांधणार. जीवनाचा उद्देश जस्ट सर्वायवल आहे. त्याचं मरेपर्यंत दुकान चालत राहील. 100, 200, 500, 100, 200, 500 दिवसाला मिळत राहील. खुश आहे. काय उद्देश आहे? तो उद्देश ज्या दिवशी मिळाला, जसं मी काम करताय, मला माझ्या जीवनाचा एक उद्देश मिळाला आहे. आता या उद्देशाच्या समोर ना माझी फॅमिली, ना माझी वाईफ, ना माझं पर्सनल, त्याला काय म्हणतो आपण, अ, शरीराची एक, म्हणजे स्वतःचे बॉडी ओरिएंटेड पर्सन म्हणतो ना आपण, ते एक नेचर, सेल्फ ओरिएंटेड नेचर. माझं माझं मी मी करणे, माझं घर, माझी हे, माझी फॅमिली, माझं बिझनेस. उद्देश मिळाल्यानंतर सडनली सगळं चेंज होऊन झालं. सगळं चेंज आहे. आता याच्याशी माझं काही लेणं देणंच नाही. मुद्दा काय आहे? माझ्या जीवनाचा उद्देश आहे की विजडम, नॉलेजला प्रवाहित करणे, लोकांपर्यंत पोहोचवणे, मेडिटेशन शिकवणे आणि सर्व्हायव्हलसाठी काहीतरी कोर्स, काहीतरी क्लासेस असे डिझाईन करणे की ज्याच्यामधून मला एक मोठी मोठी रक्कम मिळून जाईल आणि त्या रकमेमधून माझं जे अदर वर्क आहे ते चालत राहील. मूळ उद्देश काय आहे? लोकांना मेडिटेशन शिकवणे. आता ही जस्ट सुरुवात आहे. 7 चक्र मेडिटेशन मध्ये येत नाही, है ना. मेडिटेशन दुसरं आहे. हे तर आपण अलाइनमेंट वाला मेडिटेशन शिकत आहे. पण जीवनाचा एक उद्देशची गोष्ट करत आहे. जसा उद्देश मिळाला, लेवल 6, एक स्टेप खाली. म्हणजे एक तर तुम्ही खालून वर जाऊ शकता किंवा वरून खाली येऊ शकता. एक स्टेप खाली आले, माझी आयडेंटिटी काय आहे? आता मी काय सांगू लोकांना मी कोण आहे? मग मी सांगू शकतो, आय एम अ लाईफ कोच, आय एम अ स्पिरिच्युअल काउन्सलर, आय एम एंजेलिक रेकी हीलर, आय एम एस्ट्रो रिमोरो वास्तू कन्सल्टंट, आय एम अ NLP प्रॅक्टिशनर. माझी आयडेंटिटी, मी कोण आहे? आय एम अ हीलर, आय एम अ अर्थ एंजेल, आय एम अ लाईट वर्कर. असे शब्द हे तुम्हाला आयडेंटिटी देते. लेवल 5, माझी व्हॅल्यू काय आहे? व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर मी? माझी लेकरं, माझी बायको, माझा जॉब, माझं घर, काय इम्पॉर्टंट काय आहे माझ्यासाठी? माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे माझी सर्व्हिस टुवर्ड्स ह्युमॅनिटी. लोकांसाठी मी काय करू शकतो? जो व्यक्ती आज रडत आहे, त्याच्या लाईफमध्ये मी कसं व्हॅल्यू ऍड करू, ही माझं इम्पॉर्टन्स कोणत्या गोष्टीला मी देत आहे. त्याच्या खाली उतरलं माझं बिलीफ काय आहे? माझं बिलीफ आहे, आय एम अ लाईफ कोच, आय एम अ हीलर, आणि मी हे करू शकतो. दिस इज माय बिलीफ. की माझ्या बोलण्यामुळे, माझ्या हे शिकवण्यामुळे लोकांची लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड होऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते. काय मी माझी कॅपॅसिटीचा 100% यूज करता येत नाही? भरपूर काही गोष्टी अशा ज्या मला आणखी करायच्या आहेत. आय एम अवेअर ऑर नॉट? येस, आय एम अवेअर.
मला माहित आहे, आणि ते 100% यूज करण्यासाठी मला काय करायचं ते सुद्धा माहित आहे. बरं, होल पर्स्पेक्टिव्ह मध्ये 100% की वर्कच्या हिशोबाने 100% तर नाही. आता मी 100% देत आहे. है ना, हे माझं 100% माझं एफर्ट आहे इथे. माझ्या कॅपॅसिटीचं 100% मी तुम्हाला देत आहे. माझं बिहेवियर काय आहे, माझा ऍटिट्यूड काय आहे. येस, बिहेवियर नुसार पण मी तसंच वागत आहे. मी आलतू फालतू व्हिडिओ, आलतू फालतू गोष्टी, पार्टी. आता काल आमच्या पूर्ण याच्या नाथ संप्रदायाच्या याच्यात धर्मबीजचा कार्यक्रम झाला. किती जागेवर आमंत्रण होतं, जाणे होतं, कुठंच नाही गेलो. त्यावर जाऊ शकत नाही का, एन्जॉय करू शकत नाही का? नाही, कारण की स्वतःला बिहेवियर व्हॉट आय अडॉप्ट नेट मधून, युट्यूब मधून मी काय अडॉप्ट करत आहे, सोसायटी मधून, माझं मला ठरवायचं आहे. आणखी खाली लेवल एन्व्हायरमेंट, काय माझं एन्व्हायरमेंट मला मदत करत आहे का, नाही तर मला चेंज करणे आहे. ऑफिस चेंज करा, जागा चेंज करा, लोक बदला. अशा प्रकारे एक तर खालून वर जा किंवा वरून खाली या. हा एक पाथ आहे, 7 स्टेप प्रोसेस आहे, 7 लेवल ऑफ अलाइनमेंट आहे. हाऊ टू अलाइन विथ युअर न्यूरॉन्स न्यूरोलॉजिकली, या टॉपिकवर. आय होप सगळ्यांना हा विषय कळला असेल. नाही कळला तर पुन्हा पुन्हा रेकॉर्डिंग बघून ह्या टॉपिकला लिहून ठेवा, जपून ठेवा. तुमच्यासाठी कामाचा टॉपिक आहे, प्रत्येकासाठी. ओके, चला, आपले मेडिटेशनचा वेळ झालेला आहे. सगळ्यांनी ताट सरळ बसा, रिलॅक्स. शांत 4, आणि स्थिर. 2 घोट पाणी पिऊ शकता. रिलॅक्स बसा. कंबर, मांडी सैल सोडा. कोणताही तणाव मांडीवर ठेवू नका. कंबर ताठ, पाठीचा कणा सरळ, मान खांदे हलके सोडा. रिलॅक्स. चेहरा थोडासा वर उचला. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर. लांब खोल श्वास. ओके. वन्स अगेन, व्हेरी वार्म वेलकम ऑल ऑफ यू, अँड व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. हाऊ यू फील? बरं, आजचं जे आपलं सेशन झालं, हाऊ टू अलाइन विथ न्यूरॉन्स न्यूरोलॉजिकली, 7 स्टेप ऑफ अलाइनमेंट, ही इन्फॉर्मेशन कशी वाटली? गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. हा, छान वाटली इन्फॉर्मेशन. मेडिटेशन पण छान झालंय. ब्लेस यू सर. छान. थँक्यू सर. कंटिन्यू करा. नमस्कार दादा. सर बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज थोडं फ्रेश वाटत आहे. काल थोडी तब्येत खराब होती, त्यानंतर दिवसभरात रिकवर झालं. सकाळी मेडिटेशन केलं होतं काल, जसं कसं झालं तरी. रात्री पण आम्ही एंजल मेडिटेशन केलं. अरे वा. तुम्ही रेकॉर्डिंग पाठवली होती त्यावर थोडस केलं स्वतःहून ट्राय. तर ते त्याच्यानंतर पण थोडस अजून चांगलं फील झालं. मला वाटलं रात्री वगैरे ताप येईल, पण आला नाही आणि पूर्ण रिकवर झालं. अरे वा. सकाळी एकदम फ्रेश वाटत आहे. आणि सकाळी असं म्हणजे उठल्यावर जसं तुम्ही टॉपिकचं नाव सांगितलं पिरॅमिडचं शेपचं, तर तसंच पटकन मी उठलो. आणि आज तुम्ही जे सांगितलं एन्व्हायरमेंटल, बिहेवियर, कॅपेबिलिटी, बिलीफ, व्हॅल्यू, आयडेंटिटी आणि मिशन, कशा प्रकारे आपण आपल्या लाईफमध्ये
करायचे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिली, तर ती पण फार युजफुल होती दादा. त्याच्यावर विचार करून आपण आपला लाईफचा गोल इझिली सेट करू शकतो दादा. येस, हे बरोबर आहे. येस गोल दादा. सेटिंग साठी खूप मस्त इन्फॉर्मेशन आहे ही. येस दादा. मेडिटेशन पण छान झालं दादा आज. पूर्ण फील वाटत आहे आणि हलका हलका वाटत आहे, आज फ्रेश वाटत आहे. सो थँक्यू दादा, थँक्यू. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. तर आणखी कोणाला बोलायचं आहे काही? गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग दादा. दादा. गुड मॉर्निंग. गुड सोनाली मॉर्निंग ताई, तुम्ही ताई. बोला मग मी बोलते. हा दादा, आज तुम्ही टॉक जे सांगितलं ते तर चांगलंच होतं. म्हणजे माझ्या जॉब मध्ये नक्कीच ते युजफुल होईल. आणि विशेष म्हणजे मेडिटेशन मध्ये ना आज खूप शरीर असं भारी भारी वाटत होतं सुरुवातीपासूनच. त्यानंतरच कंटिन्यू केलंय, पण भारी असल्यामुळे मग मी नंतरच ब्रेक केलं मधातच मेडिटेशन. असं भारी का वाटत असेल? बॉडी खूप भारी वाटत होती. नाही, हे याच्यामध्ये का वाटते हा प्रश्नच नाहीये. हे आहे ना, हे स्टेप आहे सगळ्या. आपल्या आतमधलं अच्छा. बर्डन, प्रेशर हे सगळं रिलीज होत असते है ना. आणि हे सगळे अनुभूती येणारच आहे, म्हणून याला स्टॉप का नाही करायला लागत. काही ना काही रिलीज होत असते आपल्या बॉडीमधून. अलग अलग इमोशन आहे, त्या हिट होतात. त्यामुळे पण ओके. ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. तर काही नाही, याच्यात लोड नाही घ्यायचा. फक्त हा जो आहे ठीक की आहे. मेडिटेशन ब्रेक होते, हा ठीक हा. आहे, ते हळूहळू होईल. अं, होता होता सवय लागून जाईल. काही काळजी हम्म, नाही. हम्म. ओके. ठीक आहे. थँक्यू दादा. प्लीज दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सीमाताई, गुड मॉर्निंग. ओके, बरं, ठीक आहे. आणखी कोणी बोलायचं असेल? हा सर, दोन दोन मिनिटं बोलतो. झालं त्याचं? हा हा हा, बोला सर. गुड तर मॉर्निंग. नमस्कार सर. नमस्कार. सेवन चक्रवर तुम्ही म्हणजे आज जे सांगितलं सकाळचं जे टॉक होतं खूप छान होतं टॉक, नाही का? ते लाईफशी कनेक्टेड होतं, सर्व गोलशी कनेक्टेड होतं. बरोबर. तुमचं पर्पज काय जीवनाविषयी, नाही का? तुमची स्वतःची आयडेंटिटी काय आहे, स्वतःचं मिशन काय आहे, स्वतःचं बिलीफ काय आहे. हम्म. त्याच्यानंतर बाकीचे ते तुम्ही जे एनर्जी जर्नी, तुमची इनर जर्नी कशी स्ट्रॉंग करते त्याच्यावर तुम्ही बऱ्यापैकी फोकस केलेले होते. आजचं सेशन बरोबर. खूप क्वालिटी झालं सर. थँक्यू सर. लॉट्स ऑफ लव अँड लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू सर. छान. थँक्यू. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग मॅडम. दादा. गुड मॉर्निंग सर. बोला ना प्रतिभा मॅडम, बोला. हा 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 गुड मॉर्निंग सर. गुड कालचा मॉर्निंग. सेशन मिस झाला. आज खूप छान वाटलं आणि टॉक खूपच सुंदर होता. खरंच ते प्रत्येक आपल्या मिशनला, ते आपण जर आपलं काही ठरवलं गोल, तर त्याच्यासाठी ह्या सगळे पॉइंट्स खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे आपल्याला डे टू डे माहिती, पण इतकं सिस्टमॅटिक लक्षात नव्हतं येत, पण खरंच हेच असतं सगळं. खूपच छान वाटलं आजचं टॉक. मेडिटेशन पण छान झालं. कालचं मिस झालं, त्याचं खूप हुरहुर वाटली. संध्याकाळी ट्राय केला करायचं, पण जमलंच नाही करणं पुन्हा. नाही, काही हरकत नाही. असं एका दिवसानं काही होत नाही. हा, चालेल. ठीक आहे, चालते. खूपच छान. लॉट्स ऑफ थँक्यू सर. ब्लेसिंग्स. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. कंटिन्यू करा. हो, थँक्यू. हा. योगेश सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. छान झालं मेडिटेशन. म्हणजे आता जे तुम्ही पिरॅमिड वर हे दिले ना, जस्ट लाईक पिरॅमिडचे काय म्हणते लेयर्स, पर्टिक्युलर लेयर्स, आणि त्याचे म्हणून आपण त्याचा संदर्भ म्हणजे ते एकदम खूपच, म्हणजे मी तर म्हटलं यार, म्हणजे किती त्याचा पिरॅमिड आपण घेतो. पण त्याच्यामध्ये जर जसं आता मी म्हणजे आजपासून ट्राय करेल की पर्टिक्युलर त्याच्या स्टेजवर त्या गोष्टीला मी हे करेल आता.
हा 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 जे त्याचे ते हे आहे ना, त्याच्या Seven point. सेट करून मग मी इकडे ठेवा. त्याचे ते पॉईंट ठेवून हे करेल. म्हणजे ते जर मी ठेवील तर तिथे ऍट ए टाइम एका वेळेस सगळ्या गोष्टी अचीव होऊन जाईल. ही बरोबर म्हणजे आज त्याचं ते मेन हे कळलं, संदर्भ कळला पिरॅमिडचा, की काय त्याच्यात. म्हणजे तो एनर्जी करतोच आहे, पण त्याच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी पण आहे. म्हणजे खूप अलाइन करणे आवश्यक आहे. युजफुल नॉलेज झालं सर. अलाइन करणे आवश्यक. खूप युजफुल नॉलेज आहे सर. खूप युजफुल. थँक्यू तर थँक्यू हा सर. एक थँक्यू. लॉट्स सक्सेस ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ फॉर्म्युला ग्रॅटिट्यूड, सांगितला लॉट्स ऑफ तुम्ही. ब्लेसिंग. हा खरी गोष्ट आहे. येस सक्सेस सक्सेस फॉर्म्युला. येस. फॉर्म्युलाच आहे हा. हा. हे ऑब्झर्वेशन म्हणजे याच्यामध्ये सगळंच आलं आता है ना. आपल्याला काय येस इम्पॉर्टंट येस गोष्ट आहे ती सुद्धा आली. सेल्फ इंट्रोस्पेक्शन पण आलं. आपलं येस. करिअर मध्ये काय स्किल पाहिजे ते सुद्धा आलं. स्वतःचं मिशन सुद्धा आलं. सगळेच पॉइंट त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाते. बरोबर आहे. येस येस. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. सिरियस कोण घेत नाही सर, प्रॉब्लेम ते होते ना. सिरियस सिरियस घेत नाही ज्यावेळेस त्याच्यासाठी हे असं हात धरून सिरियस घेत चालवा नाही लागते. त्याच्यासाठी प्रॉब्लेम येईल ना. हा, ज्यावेळेस सिरियसनेस येईल त्यावेळेस सर्व गोष्टी होत येतात, आहे की नाही. ते तर आहे. सिरियसच महत्वाचं, बाकी काही नाही. जिथं म्हणजे काय म्हणते त्याला, जोपर्यंत माणसाला समजत नाही बाबा बरोबर. काय करायचं नेमकं, नाही का, प्रॉपर लाईफचा उद्देश समजायला नसाल तर माणूस इकडे तिकडे भटकलेला असतंय पतंगासारखं, नाही बरोबर. का. पतंगाची जरी एकदम आपणच तरी हातात असेल तर माणूस बरोबर ती दिशा कॅच करतो. तो खरंय. लाईफचा गोल बरोबर समजला तर माणूस बऱ्यापैकी सक्सेस होते, खूप खूप पुढे जातो तो. हा जो प्लॅटफॉर्म बरोबर. म्हणतात, ट्रेडिंगचा प्लॅटफॉर्म म्हणा किंवा स्पिरिच्युअल प्लॅटफॉर्म म्हणा, ज्यांना प्रॉपर गाईडलाईन भेटलं ते खूप पुढे गेले, ते खूप खूप पुढे गेले. तर बरोबर. फायनान्शियल ग्रोथ झालेली आहे, स्पिरिच्युअल बी ग्रोथ झालेली आहे त्याच्यामध्ये, असं आहे ना. करेक्ट. थँक्यू सर. Bless you, sir. Lots of blessings. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लेसिंग. फार छान झालं आजचं नॉलेज, पण फार छान होतं. आजचा दिवस एवढा ऑस्पिशियस आहे आणि छान वाटत आहे. मी फिरायला वगैरे आली आहे, दुर्वा कलेक्ट अरे वा. करत आहे आणि एवढ्या साऱ्या गायी आहे. जस्ट मी घरातून निघाली आणि सगळ्या अवतीभोवती सगळ्या गायी होत्या आपल्या, अरे वा. एकदम ज्या आपल्या गावठी म्हणते त्या. त्यांचा जो ओरा फील झाला, सो छान वाटत आहे. चांगला आहे. छान आहे. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला ठीक आहे. हा सीमा ताई बोला आता. हा दादा, गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग ऑल. मला असं वाटलं नंतर बहुतेक हे आता सांगायचंच नाहीये आपल्याला. नंतर बोलावं लागेल, कारण मी एवढ्या लवकर बोलतच नाही कधी कधी, घाई असते मला. पण दादा आज असं झालं ना, म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं बहुतेक मी इमॅजिन आहे की हे काय माहिती नाही. मी जस्ट सहस्त्रार चक्राच्या पुढे आपण जेव्हा सांगायला सुरू करतो, मी फक्त आठवण केली होती स्वामींची, जेव्हा आपण डिवाइन गुरु वगैरे म्हणतो असं. आणि माहिती नाही दादा काय झालं असं, की एकदम असं वाटलं आपण वरती कुठेतरी आहोत, सगळे ग्रह जिथे असतात आणि त्या ग्रहाच्या कडावरती स्वामी बसले. ते साईडने जसं जे कडा असतं ना एका ग्रह, शनी. म्हणजे शनी, म्हणजे तेव्हा मला ते काहीच नाही हे झालं की हा म्हणजे शनी कडा आहे म्हणजे किंवा काही. सर्कलच ना हा, एखादं. हो ते सर्कल असतं हा, त्यावरती. आणि मी म्हणतेय की स्वामी तुम्ही त्यावरती बसले, ते पण फिरेल, म्हणजे तुम्ही पण फिराल. बरोबर. आणि जसं सगळे सांगतात ना की स्वामी खूप असं रागवून बोलतात म्हणे, खूप असं रागात येतात, डोळे मोठे करून वगैरे. बरं. आणि एकच सेकंदात हे सगळं घडलं दादा. आणि मला असं वाटलं पहिले मी फक्त बघतीये किंवा इमॅजिनेशन असेल. नंतर मला काय झालं काहीच कळलं नाही. स्वामी एकदम मला असं बोलते, अरे आता मी बसलोय ना, कसं काय फिरणार, आता मी बसलोय. इतकं ते असं मला हे करून बोलले, असं झालं. बरं. आणि
एकदम मी बाहेर आले म्हणजे अरे हे मेडिटेशन मध्ये हे इमॅजिनेशन नव्हतं. मला काहीच समजलं नाही दादा. आणि मग इतकं हे झालं डीप ठीक आहे. खूप डीप झालं हा. नंतर आणि इतकं ते असं वाटलं की बापरे! हे आज प्रत्यक्ष येऊन मला काहीतरी संकेत दिला असं झालं ते मला. की स्वामी बोलून गेले आज मला आणि लास्टला तर एकदम डोळ्यात पाणी आलं मग माझ्या. आपण मेडिटेशन मधनं बाहेर येताना आणि एक असं वाटतंय दादा तुम्ही खरंच तुमची हे बदलली आहे का थोडी टोनिंग किंवा खूप स्लोली? का ते नाही आम्हाला नाही नाही. फील होतंय आता? असं नाहीये, मी इकडे आहे ना घरी. नाही, नाही. म्हणजे जे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही देता ना दादा, ते हा हा. असं वाटतं ते पहिल्यापेक्षा आता असं खूप तुम्ही जसं सांगता डीपमध्ये जा. आम्ही जातोय का मला असं वाटतं ते तुम्ही असं सांगताय आम्हाला की लय बदलली आहे का काही? तुम्ही चेंज केलंय का? नाही, काही मला तर नाही कळलं असं. नाही दादा, मग ते असं जाणवतंय आता खूप खूप बरं. लयबद्धता जाणवतीये त्यामध्ये. का आम्ही जास्त खरंच डीपमध्ये जातोय? मला अजून तर नाही समजत आहे म्हणजे. मे बी होऊ शकते, आता माझं मेडिटेशन वाढलं हो दादा. आणि त्याचाही काही परिणाम असू शकते. येस दादा. खूप खूप असं ते शांत वाटत आहे. ते इन्स्ट्रक्शन जे येतात ना आता, हा हा. त्यामध्ये एक अशी खूपच म्हणजे ते डिव्हाइन जे म्हणतो किंवा एक शांत लयबद्धता त्यामध्ये आली, असं मला फील होतं आता. ओके. खूप छान आहे. खूप सुंदर म्हणजे असं छान काहीतरी. डीप तर होतच आहे दादा. आज मला पण गॅप नंतर केलं मी काल तुम्ही म्हटले, पण मला झालंच नाही दिवसभर. बरं, मी चालेल. 2 वेळेस ट्राय केले, की एकदा तरी करेल. पण काल मला शक्यच झालं नाही. ते फक्त शब्द आणि वाक्य दिवसभर मनामध्ये घुमत राहतात दादा. असं झालंय सध्या. आणि आज म्हटलं नाही किती दिवस बिझी जाऊ, आज सकाळी करायचंच आहे आणि केलं मी हम्म. जॉइन. आणि असा हा संकेत आज मला असं वाटतं तुम्हाला दिलाच स्वामींनी आणि मी तुम्हालाही थँक यू देत होते तेव्हा तिथेच, की थँक यू स्वामी, थँक यू दादा. हे हा. दादांमुळे होतंय. काहीतरी असं चालू होतं माझा संवाद आणि नाही, चांगली मग गोष्ट आहे. बाहेर आलो आपण. ह्या छान वाटलं. फिलिंगला सतत राहू द्या. ह्या काही ओके. आपोआप येणाऱ्या गोष्टी नाही आहे. कधी कधी चॅनलिंग असते. हां. चॅनलिंगचा अर्थ कसा असते, की आपण त्यांच्यासोबत कनेक्ट होतो, है ना? ओके. हो. अं, हे याच्याचसाठी माहिती आहे काय म्हटलं जाते, की जेव्हा असे अनुभव सुरू होतात कोणत्याही व्यक्तीला, तेव्हा त्या व्यक्तीने 3 तास मेडिटेशन केलं पाहिजे. एकाच जागेवर बसून एकाच एकाच सेटअपमध्ये, सेटिंगमध्ये. हां. का? ओके. कारण की जेव्हा असे अनुभव येतात ना, हां. तेव्हा तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे आणखी लंब चालासाठी, त्यांच्यावर फोकस हं. करायसाठी. मग स्वामी जर बोलत आहे, तर मग आणखी कसं बोलायचं, की मी स्वामी तुमच्याशी आता कसं कनेक्ट करू? याच्यानंतर पुन्हा आपली भेट होणार का? तुम्ही नेमकी कुठे आहे? हे जागा कोणती आहे? अच्छा. है ना? मी इथे हो, कशी हो. आली? माझ्यासाठी काही संदेश आहे का? माझ्यासाठी कोणतं काम आहे का? जेव्हा आपण असं बोलतो ना, मग हां. ॲन्सर येतात आणि ते ॲन्सर रिसीव्ह करण्यासाठी मग तुमच्याकडे वेळ पाहिजे, की प्रश्न टाकला तुम्ही 10 मिनिट चूप बसून आहे. बरोबर. हां. मग पुन्हा एखादा प्रश्न टाकला किंवा तिकडून एखादं वाक्य ऐकायला आलं. हं, हं. याच्यासाठी मग 2-2, 3-3 घंट्याची स्पेस टायमिंग पाहिजे असते, की फक्त बसून आहे. शांत अवस्थेमध्ये हं. एखादी म्युझिक किंवा एखादं मेडिटेशन लागलेलं आहे कानात आणि शांत बसून आहे तुम्ही. मग तुम्हाला ती जाणीव होते, हं. की अच्छा हे अशा प्रकारे कनेक्शन असते. हे तर कनेक्ट होऊन जाते. पण तिथे हं, थांबून हं. स्थिर राहून त्याला रिसीव्ह करणे हे आपलं जमत नाही. चांगली गोष्ट आहे तुम्हाला ते. मला त्या दिवशीच हो दादा. वाटलं, की जेव्हा तुम्ही ते चंद्र बघितला, ते असं तसं म्हटलं ना, तेव्हाच माझ्या डोक्यात आलं, की काहीतरी हो तुम्ही दादा. आउटरमध्ये जाणं सुरू झालं. चांगली गोष्ट अच्छा. आहे. असू दे. ते थँक यू वाईट दादा. नाही आहे, लॉट्स काही ऑफ चांगलं आहे सगळं. हां. चालेल. थँक आणि यू दादा. त्याचंच राज्य थँक यू. आहे. ते कोण्याही ग्रहावर बसो, कुठेही बसो. हो ना दादा. म्हणजे ते इतकं की अरे मी बसलोय ना म्हणजे मला ते वाक्य नंतर हे झालं, की अरे हे आपण आपण नाही ना, हे तर इमॅजिन नाही करू शकत मी. नाही, नाही, नाही. बरोबर. हे आपल्याला बोलून गेले आज स्वामी असं झालं. हं, हं, आणि लास्ट पॉइंटला तर खरंच खूप खूप फील छान होतंय आता सध्या ना. हं, हं. शब्दच नाहीयेत त्यासाठी. मी तुम्हाला सतत म्हणतीये माझ्याकडे आणि त्या दिवशी मग मला अक्षरशः खरं सांगते दादा, नंतरही मी म्हणजे बाथरूममध्ये होते अक्षरशः हं, आणि तिथे मला क्लिक झालं, की मला दादांना एका शब्दात काय सांगायचं होतं? लव्ह अँड लाईट. हं.
आणि मी बरोबर तुम्हाला मग नंतर तो हे केला पण मेसेज दुपारी मला बरोबर वाटतं की हो हो हा हे होतं आज जे होतं मला फील होत होतं किंवा काय बरोबर आहे. एका शब्दात म्हणजे लव्ह अँड लाईट जस्ट बस. ब्रह्मांडाचं स्वरूपच ते आहे, लव्ह अँड लाईट. हो दादा. आणि ते दिवसभर मी सध्या हे अनुभवतीये दादा. छान आहे, छान काहीही आहे. असो एकदमच मी सुंदर. असं वाटत मी एका वेगळ्या व्हायब्रेशन मध्ये आहे सध्या. एवढ्या धावपळीतही मन कुठेतरी शांत, पीसफुल जे म्हणतो आपण लव्हिंग, हे सगळ्या एनर्जी सध्या फील होत आहेत दादा. हे खूप छान आहे. छान. खूप थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स दादा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. चला, सर्वांना खूप खूप ब्लेसिंग्स, खूप आशीर्वाद सगळ्या डिवाइन मास्टर्स कडून, एंजेलिक मास्टर्स कडून. हे ब्रह्मांड खूप अनंत आहे. आपण थोडस घेण्यासाठी कमी पडून राहिलो है ना. जीवनाची जास्त काळजी करू नका. जे याच्या अगोदर त्रास होते, दुःख होते, ते आज नाही आहे. म्हणजे आज जे आहे ते उद्या राहणार नाही है ना. फोकस करा आणखी चांगलं कसं केलं जाईल, आणि लवकरच त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरणं सुरू होईल. लवकरच सुरू होईल, प्रत्येकाच्या लाईफमध्ये सुरू होईल है ना. जस्ट आपली आता सुरुवात आहे. मला आपले प्रॅक्टिस सेशन आणखी वाढवायचे आहे. तुमच्यासोबत आणखी मला स्टेप बाय स्टेप घेऊन चालायचं आहे. कनेक्ट राहायसाठी म्हणत आहे की जेवढं विजडम घेऊन चालाल ना, तेवढं समजण्यासाठी सोपं जाईल. हळूहळू हळूहळू सगळा डाटा आपल्या जवळ येईल, आणि आपण एक दिवस असा काढू ज्या दिवशी होल डाटा एकत्र करून आपण प्रॅक्टिस सुरू करू. 1 तास 2 तास अशी एक प्रॅक्टिस करू. त्याच्यानंतर बघा किती लाईफ मध्ये ट्रिमेंडस चेंज येणार, एकदम पॉवरफुल चेंज. चला, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. एंजेल्स, 7:07 एंजेलिक मिनिट मास्टर्स. झाले दादा बरोबर. लॉट्स ऑफ तुम्ही लव्ह आता हे सेंटेन्स बोलायला आणि लॉट्स ऑफ 7:07 मिनिट. बरोबर. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लॉट्स ब्लेसिंग्स. ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ एनर्जीज ऑफ लॉट्स ऑफ थँक्यू. Lots of blessings. थँक्यू. Lots of